नमस्कार मित्रांनो, इन शॉर्ट MPSC या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण गोदावरी नदीबद्दल जाणून घेणार आहोत। गोदावरी नदीचा उगम हा नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी येथे झालेला आहे। गोदावरी नदीची एकूण लांबी ही 1465 किलोमीटर आहे, तर महाराष्ट्रात याची लांबी ही 668 किलोमीटर एवढी आहे। महाराष्ट्राचा 49% भाग हा गोदावरी नदीने व्यापलेला आहे। गोदावरी ही एक पूर्ववाहिनी नदी आहे आणि महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या 5 राज्यांमध्ये गोदावरी नदीचा विस्तार झालेला आहे। महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये गोदावरी नदी आहे। ते जिल्हे म्हणजे नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड आणि गडचिरोली। गोदावरी नदीच्या डाव्या किंवा उत्तरेकडून येणाऱ्या नद्या म्हणजे कादवा, शिवना, दक्षिण पूर्णा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा आणि इंद्रावती। आणि गोदावरी नदीच्या उजव्या किंवा दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या म्हणजे दारणा, प्रवरा, मुळा, सिंदपना, बिंदुसरा आणि मांजरा ह्या होय। गोदावरी नदीवरील महत्त्वाची धरणे म्हणजे जायकवाडी, विष्णुपुरी आणि श्रीरामपुरी हे आहेत। धन्यवाद।